हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। बोल बजरंग बली की जय। एक नाम हरि द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विराजाने समबुद्धी घेता समान श्री हरी क्षमादमा वैरी हरी झाला सर्वांगठी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागेल्या जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून लोटांगणे महाराजांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून आरंभ करूया। देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। त्याच्या अगोदरच्या आपली झाले 2 चरण, तिसरं चरण चालू रामकृष्ण। सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। हरिपाठ आपण म्हणतो पण त्याचा अर्थ आपणाला कळत नाही। जरा ऐका इकडं, रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे। जीवनातलं मर्म माऊली आपल्याला समजावून सांगतायत, नामातलं वर्म माऊली समजावून सांगतायत। जसं सूर्य अनेक किरणांना प्रकाशित करणारा एक सूर्य आहे। किरण किती आहेत त्याची? अनंत किरण आहेत। अनंत किरणांना प्रकाशित करणारा एक सूर्य आहे। अनंत किरणाच्या रूपाने प्रकाशित होणारा एक सूर्य आहे। कळतंय ना? तसं माऊली जीवनाचं जीवन दर्शन आपल्याला घडवत आहेत। अनेक देह आहेत, अनेक प्राणी मात्र आहेत। या सर्वांच्या देहामध्ये जीव रूपानं प्रगट होणारा आत्माराम एकच आहे। कळतंय ना? आत्मारामच सगळ्याच्यातून प्रगट होत असतो। जीवनातलं मर्म माऊली पुन्हा समजावून सांगतायत आपल्याला। सगळ्यांच्या देहामधून आत्माराम प्रगट होतो। हे कसं आपल्याला कळणार? कळतंय ना? आपणाला कसं कळणार? किंवा तुम्हाला याचा अनुभव कसा आहे? देहादेही एक निरनिराळ्या देहात वास करून राहणारा त्या परमपित्या भगवंताचा एक अंश प्रत्येक देहामध्ये निवास करून असतो, वास करून असतो आणि म्हणून ते शरीर चैतन्यमय होतं।
कुणाचा वास आहे त्या देहामध्ये? एका ईश्वराचा अंश आहे. तो सर्व प्राणीमात्रांच्या हृदयरूपी कमलावर असल्यामुळं तो आत्माराम प्रगट झालेला आहे. मनुष्याच्या द्वारे प्रगट झाला आहे, प्राणीमात्रांच्या द्वारे तो प्रगट झालेला आहे. मग हा प्रगट झालेला आत्माराम तुम्हाला त्याचा अनुभव आलाय का? कळतं ना मी काय म्हणतो? हा एकच ईश्वर सगळ्यांच्या देहातून कसा काय प्रगट होतो? आणि सगळ्यांच्या देहातून प्रगट झालेला तुम्हाला त्याचा अनुभव आलाय का? आपणच बोलूया आता. आपणाला अनुभव आलाय का की तो प्रगट झालाय म्हणून? आला? आपणाला अनुभव आलाय का? सर्वागटी राम हा आपणाला अनुभव आलाय का? माऊली त्यांचा अनुभव आपल्याला सांगतायत. त्यांना अनुभव आलेला आहे. मग कसा अनुभव आलाय ते आपण बघूया. बघा, सुंदर आहे, पण फक्त तुम्ही श्रवणाच्या अधिष्ठानावर आलं पाहिजे. हस्तक्षेप झाला की मग ते वेगळं वेगळं. रामकृष्ण हरे राम. ते ऐकण्याचं हे नाही. किरण वेगवेगळी किरणं जरी असली तर त्यांना प्रकाशित करणारा कोण आहे? एक सूर्य आहे. तसं निरनिराळ्या देहातून, निरनिराळ्या शरीरातून, प्राण्यातून एक आत्मारामच व्यक्त झालेला आहे. एक आत्माच प्रगट झालेला आहे. तो आत्माराम त्याचा एक अंश जीवरूपाने इथं प्रगट झालेला आहे. याचा अनुभव आपल्याला कसा येतो? मागं ऐका येते ना, रामकृष्ण माऊली त्यांचा आलेला अनुभव त्यांना सांगतायत की जसं मी ज्या वेळेला माझ्या सद्गुरूंनी दिलेलं नाम घ्यायला लागलो, कळवळ्यानं घेऊ लागलो, तळमळीनं नाम घेऊ लागलो, त्यावेळेला त्या नामामध्ये मी दंग झालो, त्या नामामध्ये मी तल्लीन झालो, त्या नामामध्ये मी रंगून गेलो. आणि रंगून गेल्यामुळं, ईश्वराच्या नामामध्ये रंगून गेल्यामुळं त्याचं प्रेम मला येऊ लागलं. ईश्वराविषयीचं प्रेम मला येऊ लागलं. आणि मग ईश्वराविषयी प्रेम माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झालं की तो मला माझा वाटू लागला. मी त्याला माझा म्हणू लागलो. मी माझा त्याला म्हणू लागलो की तो माझा म्हणू लागला, मला सुद्धा माझा म्हणू लागला. आणि मला सुद्धा माझा, हे देवाणघेवाण जे आहे एकतर्फी प्रपंचातलं आपलं लक्ष असतं. पण ईश्वर हा आपला ज्याला म्हणतो ना, तो सर्वस्व आपल्यासारखा करतो. मग माऊली म्हणतायत मला असा अनुभव आला की हे जग मला न दिसता ह्या जगातला जगदीश मला दिसू लागला. कोणाला दिसू लागला? आपणाला अनुभव तो आला पाहिजे म्हणून हरिपाठ दिलेला आहे आपल्याला. सर्वागटी राम देहादेही एक, हा कोणाला अनुभव आलाय? आपणाला आलाय? आलाय का आपणाला? मग आपणाला अनुभव कधी येणार? त्या ईश्वराच्या नामामध्ये माऊली जेवढ्या तल्लीन झालेल्या होत्या, रंगून गेलेल्या होत्या, तितकंच रंगून मी त्या नामात तितक्या कळवळ्यानं मी नाम घेतलं पाहिजे. बरं, मी नाम का घ्यायचं? कशासाठी नाम घ्यायचं? त्याचा फायदा काय? मला नामाचा फायदा काय?
कुणी बोला, पण एक नामाचा फायदा काय? नाम ईश्वराचा आणि ईश्वर त्याच्यामध्ये सामावलेला आहे. ईश्वर म्हणजे एक आनंदाचा गाभा आहे, आनंदानं भरलेला तो आहे. मग त्या नामालाच मी माझं म्हटलं, कळवळ्यानं त्याचा स्वीकार केला, तळवळ्याने म्हणतात त्याचा स्वीकार, तर आपल्याला काय होईल? आनंदच होणार आहे. अन्य ठिकाणी मी म्हणून माऊली सांगतायत, मला हे जग नव्हतं दिसत, मला याच्यातला जगदीश दिसू लागला. कधी? ईश्वराचं नाम मी कळवळ्यानं घेऊ लागलो त्यावेळेला. मग हे ज्ञान मला प्राप्त कधी झालं? ते इथं माऊली समजावून सांगतात, जरा नीट ऐका मला काय म्हणायचं ते. ज्ञानाचे प्रकार जे आहेत, उपजतच ज्ञान आहे आपल्याला. आपणाला उपजत ज्ञान कुठलं आहे? तुम्हाला मला अनुभव सांगता येईल का? आमच्याकडे उपजत ज्ञान आहे. माऊली उपजत ज्ञानी होत्या, पण त्या अध्यात्माच्या ज्ञानी होत्या. आम्ही उपजतच ज्ञानी आहे, पण ज्ञान कुठलं होतं आपल्याला? भांडण करायचं ज्ञान आम्हाला आहे, द्वेष करायचं ज्ञान आम्हाला आहे, संरक्षण करायचं आमचं ज्ञान आम्हाला आहे, वयात आल्यावर लग्न करायचं ज्ञान आम्हाला आहे. हे उपजत ज्ञान प्रत्येकालाच आहे. पुढं जाऊया आपण. मिळवलेलं ज्ञान, आम्ही मिळवलेलं ज्ञान, पुस्तकी ज्ञान, व्यवहाराचं ज्ञान, हे मिळवलेलं ज्ञान आहे. ह्या पुस्तकी ज्ञानातून मला काय मिळेल? मिळवलेल्या ज्ञानातून मला काय मिळेल? तिथंच राहू द्या ते रामकृष्ण. स्फूर्ती ज्ञान. स्फूर्ती याचा अर्थ स्फूर्ती देणार. मग जो महाकाव्य रचतो, महाकाव्य लिहितो, जो काव्य प्रगट करतो, ते स्फूर्ती देणार. शोध लावणं, ह्याला स्फूर्ती ज्ञान म्हटलेलं आहे. पण शेवटचं मी तुम्हाला सांगतो, प्रतिभा ज्ञान. प्रतिभा ज्ञान तुम्हाला पुस्तकातून मिळणार, व्यवहारातून मिळणार नाही का? प्रतिभा ज्ञान याचा अर्थ असा की हे दिव्य ज्ञान आहे, आणि ह्या दिव्य ज्ञानानं ईश्वराची मला प्राप्ती होते. मग हे प्रतिभा ज्ञान मला कुठं मिळेल? तुम्हाला कितीही प्रयत्न केले तरी मिळणारच नाही. माणसाच्या प्रयत्नानं हे ज्ञान साध्य होत नाही. मग हे ज्ञान मला कसं मिळेल? तर तुला ईश्वराची कृपा झाली तर मिळेल, नाहीतर हे ज्ञान मिळणार. सद्गुरूंच्या कृपेला तुम्ही पात्र झाला तर हे ज्ञान मिळेल. कळते ना? कधी मिळेल ज्ञान हे आपणाला? ईश्वराची कृपा किंवा सद्गुरूचीच कृपा व्हावी लागते, तर हे मला ज्ञान मिळेल. म्हणून माऊली तर जीवनाचं जीवनदर्शन घडवतात आपल्याला, की गुरुच्या ग्रही राहून ज्या वेळेला मला गुरूंच्याकडून ईश्वर नामाचा प्रसाद मिळतो, गुरूंची सेवा करून ज्या वेळेला मला गुरूंच्याकडून ईश्वर ज्ञानाचा प्रसाद मिळतो, त्याच वेळेला मला त्या ईश्वर प्राप्तीची तळमळ लागते. कधी लागते तळमळ? फोडून सांगतो तुम्हाला. मला ईश्वर प्राप्तीची तळमळ कधी लागते? सद्गुरूंची माझ्यावर कृपा होईल त्यावेळेला. मग मी कुठल्या मार्गावर येतो? सद्गुरूंची कृपा झाली तर मी कुठल्या मार्गावर येतो? ईश्वर प्राप्तीच्या मी मार्गावर येतो. संसार मी पाठमोरा करतो. कळतंय ना? फार समजावून सांगतो. संसार आपला पाठमोरा कर. मला इथं ईश्वराने कशासाठी पाठवलंय? कशासाठी पाठवलंय? त्याच्या प्राप्तीसाठी. ह्या जीवाला हा सुंदर आणि गोमटा नरदेह ईश्वराच्या कृपेनं मिळालाय. मग त्यानं
त्याच्या या सुंदर विश्वामध्ये, जगामध्ये मला कशासाठी पाठवलंय? कुणी बोलत राहा, मला त्याने इथं कशासाठी पाठवलंय? त्याच्या जगात रमण्यासाठी, त्याच्या जगात खेळण्यासाठी? त्यानं कशासाठी मला पाठवलंय? त्याची ओळख देवे दिला देह भजना गोमटा. कशासाठी हा देह दिलाय? रामकृष्ण. भजनात झोपण्यासाठी नाही, प्रवचनात झोपण्यासाठी नाही. मी तुम्हाला कळवळ्यानं सांगतोय, 1 तास जर तुम्हाला ऐकता येत नसेल तर तुम्हाला प्रपंच सोडणार नाही, माया तुम्हाला सोडणार नाही. आणि त्याच्यातून सुटण्यासाठी तर मी इथं आलो. त्याच्यातून मला कसं सुटता येईल हा माऊलींनी स्वतः दिलेला आपल्याला त्यांचा अनुभव आहे. सर्वागटी राम आहे. पण मला कधी दिसेल? ईश्वराकडे सन्मुख झालो तर. मला इथं काय सांग, मग तो मार्ग मी निवडला, तो मार्ग मला कळला. आता ईश्वर मला माझा वाटू लागतो, मी ईश्वराकडे चालू लागतो. आता मला कुठं जायचं आहे? नेमकं ईश्वराकडे जायचं आहे. तिथं तुम्हाला उदाहरण देऊन मी सांगतो की जसं रामदास महाराज सावधान म्हटल्याबरोबर मंडपातून निघून गेले, बरोबर? आपण सावधान म्हटल्यावर काय करतो? तुम्ही आम्ही काय केलं? बोला. सावधान म्हटल्यावर याचा अर्थ सावधान, याचा अर्थ आम्हाला कळलेलाच नाही. आपण लोक ऐकतात, मी बी ऐकतोय. तसं प्रवचन लोक ऐकतात, मी बी ऐकतोय. मग इथं येऊन झोपलो काय? जागा काय? काही अर्थ नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे. ह्या आयुष्यातला जीव ज्यावेळेला नरदेहात येतो, नरदेहात आलेल्या जीवाचा प्रत्येक क्षण फार महत्त्वाचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवशून्य. मी कशासाठी आलोय? तर ईश्वराची ओळख करण्यासाठी आलोय. ह्या संसारातून मुक्त होण्यासाठी आलोय. मला मोक्ष मिळवायचा आहे. मग मोक्ष कुठं मिळेल? मला प्रपंचातून मिळेल. चांगला प्रपंच करणं म्हणजे काय? पैसा मिळवणं. प्रपंच चांगला करणं म्हणजे काय? सगळ्या सुखसोयी उपलब्ध करणं म्हणजे प्रपंच चांगला. हे शुद्ध अज्ञान झालं माणसाचं. बघा, मला काय सांगायचं, उदाहरणाकडे वळूया. रामदास महाराज सावध झाले आणि लोकांना ज्ञान देण्याचं काम केलं. राम नाम देण्याचं त्यांनी काम केलं. कोंडावळ्याच्या गुहेतून ते बाहेर आले. पावसाचे दिवस होते, पावसाळा मोठा होता. कोयना दुथडी भरून वाहत होते. गुहेतून बाहेर आले. चालत 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 त्यांना चाफळला जायचं होतं. कोयना नदी तर भरपूर दुथडी भरून वाहिलेली आहे. आता मी इकडे कसं जाणार? चालत चालत ते पाटणपर्यंत आले. पाटणमध्ये त्यांना एक पाटणकर म्हणून व्यक्ती भेटली. त्यांना ते समजलं की मला इकडं जायचं आहे, चाफळला जायचं आहे. त्यांनी समजावून सांगितलं त्यांना की तर तुम्ही थांबा. त्यावेळचे ते नदीत काय म्हणतात, सांगड सोडतात ते, त्यांना मी बोलवतो, तुम्ही त्याच्यावर बसा, मग तुम्हाला पलीकडे पोचवून देईल. सांगडवाल्यांना निरोप दिला, आलेच नाही ते. बराच वेळ त्याच्याने लोकसुद्धा बरीच जमली. त्यावेळेला सगळी लोक जमली आणि मी म्हटले मला तर आता गेलंच पाहिजे. लोक समजावून त्यांना सांगायला लागली नको जायला आता, कारण एका वेळ तुम्ही वाहत जाणार. नदीत मगरी आहेत, नदीत मगरी मोठे सुसरे आहेत, बोहरे आहेत मोठे मोठे. तुम्ही एकटे कसं पाहून जाणार?
तुम्ही जाऊच नका, आज थांब मामा, उद्या बघू आपण. त्यावेळेला त्याने त्यांना सांगितलं की हा विश्वकर्म्यानं घडवलेला आहे देह, आणि या देहावर मी सावधान म्हटलं त्याच वेळेला तुळशीपत्र ठेवलेलं आहे. त्याला काय घडवायचं असेल ते घडव, पण मला माझ्या इच्छित स्थळी जायचं आहे. संकट आणणारा सुद्धा तोच आहे आणि निवारण करणारा सुद्धा तोच आहे. जन्म देणारा तोच आहे आणि नेणारा सुद्धा तोच आहे. पण नेतो कसा याला फार महत्व आहे. रामकृष्ण हरे राम. तळमळात जाणं रामकृष्ण हरे राम. पुढं जाऊया. लोकांना समजावलं नाही मला जायचं आहे आणि याच्यावर मी तुळशीपत्र ठेवले, हा किती अनमोल. त्याच्या प्राप्तीसाठीच मला माझ्या रामाकडे जायचं आहे. स्वतः उडी घेतली त्याच्यामध्ये. अर्ध्या काय म्हणतात कोयना नदीत तरून गेले, पोहत गेले आणि बोहऱ्यात सापडले. सुंदर उदाहरण समजावं मी तुम्हाला सांगते. ईश्वर कृपेशिवाय, सद्गुरू कृपेशिवाय, त्यांचा प्रसाद मिळाल्याशिवाय माझ्या अंतकरणामध्ये त्यांची तळमळ लागणार नाही. त्याच्या प्राप्तीची मला तळमळच लागणार नाही. मग तो प्रसाद मिळाला तर, नाही मिळाला तर मी इकडं कधीच नाही जाणार. कळतंय ना. सहवास मिळाला, पण तसं मला त्याच्यातून काय घेता आलं का, तसं माझ्या आचरणात आणलं का. पुढचा विषय पुढं घेऊ आपण. अर्ध्यात गेले, बोहऱ्यात सापडले, 2 वेळा वर आले, पुन्हा बोहऱ्यातनं तिसऱ्या वेळेला खाली गेले, ते खालीच गेले. काठावरची सगळे लोक हळहळले की आता आपल्या संप्रदायाचं काय होणार. आणि ज्यांच्या इच्छेनं महाराज जो हा राज्य करतायत, ते राज्य काय होणार. त्याचा मार्गदर्शकच जर निघून गेला तर मग पुढं चालायचं कसं आम्हाला. सगळी चिंतित झाली. आणि मग सगळे काय म्हणतात त्याला, ते पाण्यावर तरुण नेणारे सांगड, ती लोक आली. सगळे गाव त्यांच्यावर तुटून पडलं, ओरडलं. आम्ही बोलवलं त्यावेळेला तुम्ही आला नाही, आत्ता येऊन काय करायचं. मग ते गळ टाकणारे कोळी लोक आली. कोळी लोकांनी गळ टाकले. समजा 1 दिवस गेला, दुसऱ्या दिवशी ते आले. सगळं शोध, निदान त्यांचं शरीर तरी आम्हाला मिळेल. सगळ्या लोकांची आशा आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी निरोप दिला चापळला कल्याण महाराजांना. त्यांचे आवडते शिष्य कल्याण महाराज, उद्धव महाराज चाफळला होते. निरोप पाटणकरांनी दिला आणि ते तिसऱ्या दिवशी आले. तिसऱ्या दिवशी हे दोघे शिष्य आले आणि मग त्याने निरीक्षण केलं. आणि उद्धव आणि कल्याणामध्ये चर्चा चाललेली आहे. उद्धव कल्याणाला सांगतायत की तुम्ही चाललाय का, तर म्हटलं मी जाणार आहे. मग रामदास महाराज गेले तसेच तुम्ही जाणार आहे का, तर म्हटले मी तसंच जाणार आहे. मी तरी जगून काय करणार आता. उद्देश काय मी सांगतो. आपल्या जीवनाचा उद्देश तुम्ही काय तो ओळखा. उद्देश जर तुम्हाला कळला नाही तर हे जीवन फुकट जाणार आहे. कोणत्या उद्देशानं मी जगतोय, माझा हेतू काय आहे जगण्याचा, कळतंय ना. माझा हेतू काय जगण्याचा, कुणी सांगा. बरं पुढे जाऊ. रामदास महाराज गेलेले. उद्धव म्हणतो तुला सुद्धा जायचं आहे का, तर म्हटले हो मी जाणार आहे. ते गेल्यानंतर मी राहून तरी इथं काय करायचं आहे. तर त्यावेळेला पुन्हा कल्याण महाराज म्हटलं आहे तो उद्धवाला की रामदास महाराज गेले असं तुला कोण म्हणतंय, तर म्हटले सगळे गावकरी म्हणतात की रामदास महाराज बुडाले पाण्याचा 3रा दिवस आहे. ते म्हटले दांडांत खोटा आहे. रामदास महाराज सगळं जग बुडलं तरी रामदास महाराज माझे जाणार नाहीत, ह्याची मला खात्री आहे. तुला आणून मी भेटू का त्यांना, चल मला जाऊ दे. आणि मग तसं म्हणून त्यांनी तिथं
उडी टाकली त्या कोयनेमध्ये. निरीक्षण अगोदर केलेलं होतं. ज्या बोऱ्यात ते अडकले तिथं ते गेले खाली आणि तळाला जाऊन बघितलं तर रामदास महाराज काय म्हणतात, मांडी घालून काय म्हणतात, बसलेले होते. हा, आसन घालून बसलेले होते आणि रामाचं ध्यान करत होते. त्यांनी बघितलं आणि परत वर आले. कोण? कल्याण महाराज. वर आल्यावर सगळ्यांनी बघितलं की आता हे सुद्धा जाणार आहेत. लोक काय म्हणले, हा सुद्धा जाणार आहे. उद्धवाला जाताना सांगितलं की तुला अजून रामदास महाराजांच्या जवळ थांबून जवळ बसून तू काय बोलतेस, बोलणं सुद्धा त्यांचं तुला कळलेलं नाही म्हणून तू तसा बोलतेस. दीर्घ श्वास घेतला, तळाला गेले. जिथं रामदास महाराज बसलेले ते योग हे करून त्यांच्या मध्ये मुंडकं घातलं, त्यांना खांद्यावर घेतलं, वर आले. पोहत पोहत किनाऱ्याकडे आले. उद्धव लगेच लगबगीनं आत आला, कल्याणाला हात दिला आणि बाहेर काढला. रामदास महाराजांच्या सानिध्यात जे राहिले त्यांना हा ज्ञानाचा प्रसाद मिळालेला होता. कळतंय ना? नामाचा प्रसाद म्हणून हे जीवन कुठं खर्च करायचं हे त्यांना कळलेलं होतं. माझा रामदास जाईल का? जग गेलं तरी जाणार नाही. केवढा विश्वास आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. तुमचा संतांच्यावर किती विश्वास आहे? किती विश्वास आहे? प्रापंचिक माणसावर किती विश्वास आहे? किती विश्वास आहे? आपण बोलूया. संतांच्यावर विश्वास का नाही माझा? कारण माझ्याकडे ते गुणच नाहीत. त्यातला गुण आहे का आपल्याकडे? काय मार्ग दाखवणारे ते आहेत. त्या मार्गानं जो चालणार आहे त्यालाच ते सांगतात, त्यालाच प्रसाद देतात. अनमोल संधी दिलेली आहे तुम्हाला. कुठं जायचं आहे मला? आता मला माझ्या पांडुरंगाकडे जायचं आहे. इतरत्र आता आपणाला जाणंच नाही. तो राजा आहे. त्या राजाला सोडून मी कुठं जाणार भलतीकडं? तो मला मिळाला पाहिजे. हा जीव त्या आत्मा रामामध्ये सामावला पाहिजे. इतका त्याला योग्यतेचा मी बनवला पाहिजे. आणि ती योग्यता मिळवण्याचं साधन तुम्हाला दिलेलं आहे. कळतंय ना? हे साधन दिलेलं आहे ना आपल्याला. मग हे साधन मी कुठं खर्च करतोय? कुठं खर्च करतोय? प्रपंचात जर खर्च करत असाल तर याचा कचरा तुम्ही करताय. खरं मी सांगतोय तुम्हाला, खरं सांगतो. उठल्यापासून जे तुम्ही करताय प्रपंचासाठी, तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही प्रपंच करताय ते तुम्हाला आपलं म्हणणार नाहीत. म्हणते मग मी कशासाठी प्रपंच करतोय ते आपलं म्हणणार आहेत का आपणाला? रामकृष्ण. मग आपलं म्हणणार नाही तर आपण ते कशासाठी? हे माझं शुद्ध अज्ञान आहे. अज्ञानापोटी मी करतोय. ईश्वराकडं जाण्याचं मला ज्ञानच नाही. मग तो कुठं रमणार? मग इथं माऊलीने, इथं रामदास महाराजांनी आपल्या शिष्यांना आपल्या योग्यतेचं बनवलेलं होतं. मी कुठं जाणार नाही. मगरी सुसरी खाण्यासाठी मला देह दिला आहे. बोऱ्यामध्ये गुरफटून मी जाणार आहे का? केवढं सामर्थ्य आहे माझं. रामाचं जेवढं सामर्थ्य आहे त्या माझ्या स्वामीचं जेवढं तेवढं सामर्थ्य मला त्यानं दिले. आणि म्हणून समर्थ म्हटलेलं आहे त्यानं. समर्थ का झाले? ते तेवढं सामर्थ्य त्याने अंगी आणलेलं आहे, मिळवलेलं आहे. ती योग्यता प्राप्त म्हणून ईश्वरानं माझा मानण्याची योग्यता मी निर्माण केली पाहिजे. ती योग्यता माझ्याकडे नसेल तर एकतर्फी प्रेम करून काहीच होणार नाही. रामकृष्ण त्यानं माझा म्हटला पाहिजे.
मग त्यानं माझा म्हणण्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी कसा वागलो पाहिजे? ज्याचं मला नाम घ्यायचं आहे ते नाम माझ्या मुखामध्ये सतत आलं पाहिजे. आणि सतत नाम माझ्या मुखामध्ये कधी येईल? कधी येईल? अंतकरणामध्ये त्याचं स्मरण असेल तर, त्याचं ध्यान असेल तर. नाही तर मोकळ्या गप्पा आपण पुष्कळ मारतो. या गप्पांना काय अर्थ? एक क्षण मी कुठं घालवतोय, एक एक क्षण मी कुठं. आता आपण कुठं चाललोय? मरणाकडे चाललोय, मरणाकडे जातोय आपण. एक 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 क्षण आमच्या आयुष्याचा आता अस्त होत चाललेलं आहे. पश्चिमेकडे आपण नोटिसा पाठवले, केस पांढरे. मग तुम्ही सावध कधी होणार? तुम्हाला कळवळ्यानं सांगतो, फार कळवळ्यानं सांगतो. डोळ्यावर चष्मा आला, नोटीस त्यानं पाठवलेली आहे, नजर कर. मग माझं ध्यान करा. अंधुक अंधुक दिसतंय तर मला बघा. सगळी नजर घालवली तर कुणाला बघणार? कळवळ्यावर मी फार सांग. ह्या त्यांनी पाठवलेल्या नोटीस आहेत आपल्याला, आणि ह्या नोटिसा सुद्धा आपल्याला वाचता आल्या पाहिजे. वाचता नाही आल्या तर सावध कसं होणार? सावधान करण्यासाठी त्याने हे संकट आपल्यावर आणतो. हातपाय थरथर कापू लागले, कोणी घरातलं विचारणार नाही. पण तो जर तुमच्या जवळ असेल, तो तुम्हाला जर साथ देत असेल तर काळजी करण्याचं काय? मग अंतकाळी माझ्याजवळ कोण असावा असं मला वाटतंय? कोण माझ्याजवळ असावा अंतकाळी? बायको असावी, पतीजवळ असावा, पत्नीच्या मुलं असावं. काय करणार आहेत ते? पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, प्रापंचिक जीव काय करणार आहेत? प्रापंचिक जीव काहीच करणार नाही. तुम्ही खात नसाल तर काय म्हणणार? आता खातच नाही, आता थोडे दिवस राहिले, किती सेवा करून तरी करणार आहे. पण माझ्यासाठी त्याने सर्व आयुष्य वेचलेलं आहे, हे कुणाला भान आहे? एका देवाशिवाय दुसऱ्याला नाही आहे. कळतं ना? मी कळवळ्यानं सांगते. त्याचं नाम घ्या, त्याला ऋणी करा. आणि ईश्वराला ज्यानं ऋणी केलं आहे तो त्याच्याकडे धावल्याशिवाय राहत नाही. धावत त्याला नष्ट कसा करेल? तो त्याला आयुष्य देणारा तो आहे, या संसाराच्या तडाख्यातून वाचवणारा तो आहे. तोच माझ्याबरोबर असेल तर, त्यालाच बरोबर मी या प्रपंचात घेऊन जर जगत असेल तर जगामध्ये भीतीचं काही कारणच नाही. कुणाला घाबरणार? घाबरायचा याचा अर्थ निर्भय तो करतो. ईश्वर आपल्याला निर्भय करतो, आणि हे निर्भयतेकडे जाण्यासाठी संत समागम झाला पाहिजे. पुन्हा माऊली आपल्याला समजावून सांगतायत पुढं की मी जे वाचन करतोय, मी जे अभ्यास करतोय रोजचा, नित्य मी अभ्यास, पुस्तकं मी जे वाचतोय, संत महात्म्याकडे पाहिलं, त्याने रामायण वाचलं, त्याचं मनन केलं, चिंतन केलं, आचरणात आणलं त्याला. हे फार महत्वाचं आहे. मनन झालं, अभ्यास झाला, वाचन झालं, चिंतन झालं, आणि आचरणात त्यानं आणलं. आचरणात आणून जो सांगतो तो खरा वक्ता. ज्यानं आचरणातच आणलेलं नाही तो, ह्या पारावरच्या गप्पा झाल्या सगळ्या. कळतंय ना मला काय सांगायचं? पण आचरणात आणलेलं मी जे आहे ते जर आणून मी सांगत, माऊलींना आलेला अनुभव ते सांगते. इकडे तसं पुन्हा माऊली समजावून आपल्याला सांगतायत की हा खरा वक्ता बरोबर आहे, पण त्यांनी आचरणात आणून तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या आचरणात ते येतंय का? हा, रामकृष्ण. आपल्या आचरणामध्ये ते येत नसेल तर त्यांनी त्यांच्या आचरणात आणून तुम्हाला दिलेलं आहे.
मग तुमच्या आचरणात आणण्यासाठी जर तुम्ही ऐकत नसाल तर तुम्ही त्यांचं ऐकून तुम्ही जर तुमच्या आचरणात आणलं तर तो खरा वक्ता आहे. आपलं श्रोता आचरणात आणून बोलणारा खरा वक्ता आणि त्यांचं ऐकून तसं आचरणात आणणारा श्रोता. म्हणून माऊली इथं पुन्हा आपल्याला जागा करून सांगतायत बघा, कळवळ्यानं 4-5 माणसं असा पण मला कसं कळवळ्यानं सांगायचं आणि एकदा आपण त्या अधिष्ठानावर आलं की दुसरीकडे लक्षच नाही द्यायचं. जग कसं जसं जनक महाराज ज्या वेळेला श्रवण करायला बसायचे, काही लोक तुमचा तिकडचा भाग आगीमध्ये जर लागलेला आग लागलेला आहे, ते म्हणलं ते जे माझं असेल ते राहील नसेल ते निघून जाईल. केवढा त्या अधिकाराचं मी झालं पाहिजे, कळतंय ना. तो अधिकार माझ्याकडे नसेल तर काहीही त्याचा उपयोग नाही, काही नाही. म्हणून माऊली तुम्हा आम्हाला पुन्हा समजावून सांगतायत की त्या ज्ञानामध्ये नीतीचा पाया असला पाहिजे, त्या ज्ञानामध्ये धर्माचा पाया असला पाहिजे. नुसतं ज्ञान पोकळ झालं, कोरडं झालं, त्याच्यात नीतीचा पाया आहे का? म्हणून जे ज्ञान नीतीच्या पायावर उभा आहे, धर्माच्या पायावर उभा आहे, तेच ज्ञान तुम्हाला प्रभावित करू शकतं. अन्यथा दुसरं ज्ञान तुम्हाला प्रभावित करू शकणार. आणि म्हणून माऊली आपल्याला समजावून सांगतो, ज्या ज्ञानानं आम्ही एकत्र आलोय त्यांना घ्यावं. ज्या ज्ञानानं आम्ही एकत्र आलोय, रामकृष्ण. वेळ आपण कशासाठी घालवतोय? हा वेळ आत्ता आपण घालवतो कशासाठी? याचा उद्देश काय आहे बघा. शेवटी तळमळत जाण्यापेक्षा सहज जाणं सगळ्यात चांगलं. मग सहज आपणाला कधी जाता येईल? त्याचं नाम मुखात असेल तर. त्याचं नाम मुखात नसेल तर यम तुम्हाला मारीत आणि झोडीत नेतात. ती वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. तारुण्यात हे कळत नाही, त्या अवस्थेत गेल्यावर मग आपल्याला कळत आणि कळून सुद्धा उपयोग नाही. आता रस्ता पार झालेला आहे, आता कुठं चालता येत नाही. इकडे बी पुढे बी नाही आणि पाठीमागे बी नाही. मग चुकलेला रस्ता तुम्ही सुधारणार कसा? पुढं जाताच येत नाही आणि मागं बी जाता येत नाही. मग सुधारणा कुठली? कुठंच नाही, आहे तिथंच स्थायीच बैसून. रामकृष्ण. म्हणून माऊली इथं आपल्याला सांग, जे ज्ञान धर्माच्या पायावर उभा आहे, नीतीच्या ते प्रभावी ठरतं. आणि त्या ज्ञानाला घेऊन जे एकत्र येतात, एकत्र त्या ज्ञानानं आलेले लोक, ते एकमेकावर प्रेम केल्याशिवाय प्रेमानं ईश्वराकडे जातात, प्रेमानं एकमेकाला आलिंगन देतात, प्रेमानं एकमेकाच्या चरणाला मिळतात. माऊली माऊली म्हणत केवढा मोठा नामाचा जयघोष होतो. हे कुणी शिकवलं आम्हाला? त्यांच्या शिकवण्याचा उद्देश काय आहे? कोण माझी माऊली आहे? रामकृष्ण. मला जगण्याचं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने स्वतः अवतार घेऊन गीतेसारखं योग्यशास्त्र जर तुम्हाला दिलेलं आहे, ते योग्यशास्त्र सुद्धा तुम्हाला काय होतं, वाचण्याचा वेळच नाही. ती शास्त्र आपण बघितलंय का? गीता रोज वाचतो का आपण गीता? रामकृष्ण. मग आपण कुठं जाणार? जाणार कुठे? एक तरी ओवी अनुभवावे. एक ओवी सुद्धा नाही वाचता येत आपल्याला, एवढा वेळच नाही माझ्याकडे. मग काय करता तुम्ही काम? एक ओवी सुद्धा जर अनुभव तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही काम काय करता? समजावून तुम्हाला सांगतो इथं, समजावून सांग. अध्यात्माकडे आम्ही का वळत नाही?
99% समाज हा प्रापंचिक आहे. देवाच्या नामाचा त्याला विसरच पडलेला आहे. मग हा समाज कुठं जातोय? हा लोंढा कुठं चाललेला आहे? हा महापूर कुठं चाललेला आहे? विनाश. नाशाकडे चाललेला आहे. तो दगड धोंड्यावर आपटत तुटत सगळीकडे तो संकटात सापडत, कारण त्याला तो विद्देशच कळलेला नाही. ह्या जन्माचा उद्देश कळलाय का आपल्याला? उद्देश जर कळलेला नसला तर तो जाणार कुठं? समजावून सांगतो मी तुम्हाला. एक व्यापारी होता, मोठा व्यापार करणारा, आणि व्यापारी माणसाला देवाचं नाव घ्यायला वेळच नसतो. अनेक संस्थाशी त्याचा संबंध होता. ह्याला टाईम, हे टाईम, संस्थेची संबंध अनेक, मोठा व्यापार, सगळीकडे लक्ष द्यायचं. तो सकाळी उठल्यापासून अख्खा दिवस कामातच असायचा, पण तो प्रामाणिक काम करायचा. काम कसं होतं? प्रामाणिक होतं. एक दिवस त्या गावामध्ये फार मोठे योगी संत महात्मे आले. सगळी लोक दर्शनाला आली आणि हा सुद्धा आला. मी आलं लक्षात म्हणून मी तुम्हाला सांगतो. दर्शन घेतलं, हा सुद्धा व्यापारी प्रामाणिक. कळलं त्यांना. त्यांचं दर्शन घेतल्यावर त्यांना थांबवलं. म्हटले, बसा, तुम्ही काय करता? तर असा सगळ्या संस्थेशी माझा संबंध आहे. व्यापार माझा मोठा आहे. लोकांना मी समजा जो पीडित आहे त्यांना काहीतरी देण्याचं काम करतो, त्याच्यातून वर उचलण्याचं त्यांना काम करतो. काम चांगलं आहे, पण देवाचं नाव तुम्ही किती घेता? संत महात्मे त्यांना म्हणताय देवाचं नाव म्हटलं घ्यायला मला वेळच नाही. आपल्यावरून उदाहरण मी सांगतोय. आम्हाला वेळ मिळाला तरी देवाचं नाव घेतो का? चकाट्याच मारत बसतो आपण. तो कसा? हे करण्यासाठी पाठवलंय का आपल्याला इथे? रामकृष्ण कुठपर्यंत आलं? व्यापार. मग व्यापारी तो म्हणतो दर्शन घेऊन. तो म्हटले, बसा जरा, प्रामाणिक काम अनेक संस्थाशी तुमचं काम आहे. सगळ्यांचा उद्धार करण्याचं तुमच्या डोक्यात आहे. खर्च सुद्धा तुम्ही तेवढा काय, पण देवाचं नाम? म्हणजे मला घ्यायला वेळच नाही. कधी घेऊ नाम? तर म्हटले, तुम्ही आंघोळ करताना काय काम करता का? दुसरं डोक्यात काय असतं का? सगळं तुम्ही साहित्य जमा करा आणि आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर घेताना हरिपाठ तुम्ही म्हणायला सुरुवात करा. त्यावेळेला तुम्ही दुसरं काय काम आहे का तुम्हाला? हरिपाठ म्हणता येईल का? तुम्ही घेणार असला तर मी सांगतो तुम्हाला. हरिपाठ म्हणणार आहे का? तर तुम्हाला देतो की म्हणा म्हणून सांगतो तुम्हाला. नाहीतर मी तुम्हाला तसं सांगणार. हो म्हटलं, मग त्यावेळेला काहीच काम मी करतो, ऐका जरा. आणि मग ते पहिला तांब्या आंघोळ करताना दुसऱ्या दिवसापासून सुरुवात केली हरिपाठाला. हरिपाठ म्हणायला किती वेळ लागतो? हरिपाठ म्हणाय किती वेळ? 10 मिनिटं द्यायला. पाऊण तास. चालीवर नाही म्हणायचं, म्हणत राहायचं. 10 मिनिटं. माऊलीने दिलेले 27 हरिपाठ म्हणायला 10 मिनिटं लागतात. मग 10 मिनिटं त्याच्या आंघोळीला अर्धा तास जाईल. मग ते पहिल्यापासून त्यांचा हरिपाठ चालू झाला. 10 वर्ष त्यानं तो नियम अंमलात आणला. 10 वर्ष. आता त्याला त्याची गोडी लागली. रामकृष्ण गोडी लागली. आणि मग ईश्वर भेटीची तळमळ त्याला. मी यांचं हरिपाठ नुसतं नाव, पण तो मला कधी भेटेल? कळतंय ना? नाम घेता घेता मला कुठली गोडी लागली? तो विठेवर असलेलं पांडुरंग मला कधी भेटेल? ती तळमळ लागली. आणि मग ती तळमळ लागल्यावर त्याचं येणं जाणं चालू झालं. मला पंढरपूरला गेलं पाहिजे, मला तिकडं त्याचं दर्शन झालं पाहिजे, मला त्याची भेट घ्यायची आहे, मला तो भेटला पाहिजे. तळमळ लागली. वय होत गेलं, वृद्धावस्थेकडे झुकला. आणि मग त्याच्या मेंदूला काहीतरी आजार झाला आणि बेशुद्ध होऊन तो पडायचा. तो साधक बेशुद्ध होऊन पडायचा. मेंदूच त्याचा थोडा थोडा काम करण्याचं कमी झाला.
आजार झाला त्याला. एक दिवस इतका झाला की सगळी जमा झालीत, घरचे, त्याचे पत्नी बित्नी, मुलं बिलं, नातवंड सगळी जमा झाली आणि उशाला बसली. 2 दिवस झाले तरी ते त्याच्यातून बाहेर नाही आले. सहज एक रस्त्यावरून फिरिस्ता आवाज करत जात होता की डोकेदुखीचा कुणाला जर आजार असेल तर त्याचं औषध माझ्याकडे आहे. कोण येणार असं असेल? रामकृष्ण हरी, रामकृष्ण, डॉक्टरच घेतात. रामकृष्ण. डॉक्टर असं म्हणत फिरतो. डॉक्टर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तळमळ कुणाची आहे? रस्त्यावरून चाललेले आहेत ते. त्यावेळेला आवाज त्याने ऐकला आणि मग त्यांच्या बोलवलं त्यांना आणि म्हटले आमची ही व्यक्ती आहे, यांना हा आजार आहे. तर म्हटले मी देतो मुळी, ती पाण्यामध्ये उकळवायची, पाणी थोडंसं कोमट करायचं आणि त्या पाण्याचा 1 तांब्या तुम्ही त्यांच्या डोक्यावर टाकायचा, ओतायचा. याच्यातून एक तर ते इतकी जेहरी मुळे आहे ती याच्यातून ते वाचू तरी शकतील आणि एक दिवस निघून तरी जातील. दोन्हीपैकी एक आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? देऊ का मुळी? न मग हे घरचे म्हणले आम्ही तर वैतागलोय. आता आहे बोलून चालून ते कोमातच आहेत. आता तुम्ही हे देण्यानं ते वाचले काय? आणि जर गेले तर चांगलंच आहे आणि वाचले तरी कुणासाठी? शेवटी काही चाराच नाही ना यांच्याकडे. मग त्याने ती मुळी उकळवली, आपल्या बाथरूममध्ये नेलं आणि पहिला तांब्या ओतल्यावर त्यांचे जागे झाले. ते हरिपाठच म्हणायला लागले. देवाचे द्वारी उभा क्षण. कुठली तळमळ? अखेरच्या क्षणी कुठली तळमळ आहे? कुठली तळमळ आहे अखेर? त्याचं ध्यान आहे, त्याचं नाम आहे. मग हा कुठं जाणार महात्मा? रामकृष्ण. ज्यावेळेला यम या जीवाला न्यायला येतात त्यावेळेला ते कसे नेतात? मारित जोडीत तोडीत. रामकृष्ण हरे, रामकृष्ण. आणि स्वतः देव येत असेल तर तुकाराम महाराजांना अलगद घेऊन गेले. देहासत मला ती वाट का सापडली नाही? कळतंय ना पाटील? आपलं आत्मचं परीक्षण आपण करू. तुम्ही इथं प्रपंचात किती मोठे आहात हे त्याला देणं गेलं नाही. हे सगळं माझं आहे हो. हे तुमचं आहे का? नाही. आणि आपण माझं म्हणतो ह्या इतका तो अज्ञानी आहे. हे घर माझं आहे, ही दगडं माझी आहेत, हे शेत माझं आहे. किती जण तुमचं शेत इथं येऊन केली? आजोबा आजी त्याच्या अगोदरचे ते पंजोबा इथं तीच शेती केली ना. तिने म्हणली ना आमची आहे ती. मग आपल्यासाठी ठेवून कशी गेले? त्यांची होती तर ते घेऊन का गेले नाहीत? ईश्वर म्हणतोय तुझं इथं काही नाही. कळतंय का बघा? माझं इथं काय आहे? ह्या संसारातलं माझं काय आहे? आपण बोलूया. काय माझं आहे? काय माझं आहे संसारातलं? मग माझं तुम्ही कोणाला म्हणताय? न तुमचं काही नाही तर माझं कोण आहे? पत्नी माझी आहे, मुलगा माझा आहे, घर माझं आहे. ते जनावराला सुद्धा माणसं म्हणतात हे माझं आहे, गावाला सांगतात हे माझं आहे. कुठं गुंतलाय? रामकृष्ण तो माझा आहे. हे कधी तुला कळणार? त्याला माझा कधी म्हणलायस का? जो तुझा आहे त्याला तू कधी तुझा म्हणलायस का? का बरं? अज्ञानात जीवन जगणारा माणूस कुठं जातोय? मला काय म्हणायचं? हे शुद्ध अज्ञान आहे. म्हणून सत्संग झाला पाहिजे. आणि सत्संगाशिवाय हे ज्ञान आपल्याला होणार नाही. म्हणून माझं आत्ता जे आयुष्य आहे, जे मी आयुष्य जगतोय त्या आयुष्याचा माझा शेवट कसा झाला पाहिजे? मग तो कोण करणार गोड? मग त्याचं नाम तुम्ही घेता.
नाही पाहिजे हा भाग वेगळा. हे आयुष्य मी जे जगतोय ना, ह्या जगण्यातला एकच उद्देश आहे, जे मी आयुष्यभर करतोय ते माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. किती लोकांना ज्ञान आहे याचं? संसारात रम्मान होतात, पण कशासाठी मी रम्मान होतोय? इथं माझं ईश्वर म्हणतो हे तुझं काही नाही. इथं कुणाला माझं म्हणतोयस तू? हा जीव माझा अंश तो आहेस तू. माझं मला म्हणायचं ते दुसऱ्या हे मी निर्माण केलेलं आहे सगळं. इथं तुझं काही मग आपणाला कधी कळणार? हे कळतंय ना? कळतंय? हे माझं नाही, हे मला कळतंय. कळलेलं हे आपलं अज्ञान आहे. रामकृष्ण हरी. पुन्हा सांगतो तुम्हाला, पंढरपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर एक वारकरी होता. आपली नोकरी करत तो पांडुरंगाची वारी करायची, आषाढी वारी तो 50 वर्ष करतोय. बघा मी जसं सांगतो तुम्हाला, 50 वर्ष कधीही त्याने हा नियम चुकवलेला. ईश्वराचा जो मी नियम केलेला आहे त्या नियमामध्ये कधीही मी कमी पडायचं नाही. साधा नियम करा तुम्ही, पण तो नियम मी अखंड चालवला पाहिजे. त्या नियमाची जर तुम्ही धरसोड करू लागला तर ईश्वराकडे कधीच पोचणार. नियम त्याने केलेला होता. ज्या ज्या वेळेला रजा मिळेल चला पंढरपूर, अधूनमधून जा, पण वारी मी 50 वर्ष करतोय. ईश्वर प्राप्तीसाठीच मी या रस्त्यावर चालतोय. रजा मला जर मिळाली नोकरी करताना तरी मी घरी नाही थांबणार. मी माझ्या पंढरपूरला आईकडेच जाणार. मला माहेरीच जायचं आहे. माहेरी जाणं किती लोकांना आवडतं? स्त्रियांना विचार. माहेर कुणाला आवडत नाही? स्त्रीना तर जास्त आवडतं. तसं तुम्ही आम्ही सर्वजण या संसारामध्ये नांदणूक करायला आलेलो आहे. मला माहेरी जायचं आहे. कुठं जायचं आहे? पंढरपूरला मला जायचं. ते माझं खरं माहेर आहे. मग त्याची आठवण मला होते का? काही तर नाण्यातच तुम्ही रम्मान झालाय, भोगातच रम्मान झालाय, विषयात रम्मान झालाय. इथं काही नाही तुमचं. पुन्हा सांगतो मी, हा वारकरी जसं मिळेल तसं आत्ता तो वृद्धावस्थेत गेलेला होता. चालणं शरीर कठीण झालेलं होतं. वारी जवळ येत होती अशात तो आजारी पडला. शरीरसुद्धा अतिशय अशक्त झालेलं होतं. आता उद्या मला जायचं आहे. घरातल्या लोकांनी सांगितलं 50 वर्ष तुमची आता वारी झालेली आहे, आता थांबा जरा. मला गेलं पाहिजे. चालतंय ना माझं शरीर. त्यांनी घरातल्या लोकांनी समजावून सांगितलं, मुलांनी विनंती केली, पण मी इथं थांबून काय करणार? माझं ध्येय काय? माझा उद्देश काय? मला तिथं गेलं पाहिजे. त्याची भेट झाली पाहिजे. मला त्याचं दर्शन झालं पाहिजे. पायाला त्यांनी फडकी बांधली, उपरणं बांधलं पायाला, हातात काठी घेतली आणि निर्धार केला की आता मी जाणार. मग एक त्यांचा मुलगा त्यापैकी त्यांच्याबरोबर यायला तयार झाला की यांचं रक्षण कोण करणार? 10 ते 15 किलोमीटर ते चालत गेले. रामनामात दंग झालेले आहेत. रामनामात 10-15 किलोमीटर गेल्यावर अचानक अवस्था त्यांची शरीराची बिघडली. धाड दिसे राम म्हणून खाली पडले. त्या अवस्थेत कोमात गेले आणि मग त्यांना काहीच आठवत नाही. लोक जमा झाली. तो मुलगा बी अगदी धावत तिथं उठवण्याचा. तोंडावर पाणी शिपटलं, शरीरावर पाणी त्यांच्या टाकलं. लोक वारा घालू लागलेले आहेत आणि 5 मिनिटानंतर ते सावध झाले आणि चेहरा त्यांचा बघितला तर एकदम आनंदाने भरलेला चेहरा, प्रसन्न झालेला चेहरा, आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता. त्यावेळेला मुलगा हळूच कानाजवळ बोलला त्यांच्या, बाबा फार प्रसन्न तुम्ही दिसताय,
फार आनंदित तुम्ही दिसताय, कसं काय? तर म्हटले ज्यावेळेला मी तर खाली पडलो त्यावेळेला माझा पांडुरंग माझ्या जवळ आलेला होता, मला त्यानं भेट दिली, मी त्याच्या पवित्र चरणाचं दर्शन घेतलं. आता त्याने मला सांगितलं की पुढं नाही आलास तरी चालेल, आता इथून तुम्ही घरी जा. कोणी भेट दिली? पांडुरंगाचं जो नाम घेतो, मला इथं काय सांगायचं याचं तात्पर्य सांगतो मी तुम्हाला. त्याचं जो नाम घेतो, त्याच्या ध्यानात जो राहतो नेहमी, तो पांडुरंगाकडे जो सन्मुख झालेला आहे, त्याची वाटच आता मला भेट म्हणजे ईश्वराचीच. त्या ईश्वर भेटीसाठीच त्याला तळमळ लागते. आणि ही तळमळ कधी लागते? ईश्वर भेटीची तळमळ कधी लागते? सद्गुरूंची कृपा असेल तर, ईश्वराची कृपा असेल तर मग ती तळमळ लागलेली आहे. मुलाला म्हणतोय सगळा नियम माझा बरोबर आहे, आत्ता मला पांडुरंगाचं दर्शन इथंच झालेलं आहे, आता मला घरी जायला काय हरकत नाही. घरी घेऊन आले, आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडतोय. घरच्यांनाही आनंद झाला, पांडुरंग भेटले आनंदात, आणि त्या आनंदातच ते झोपलेल्या अवस्थेत निघून गेले. कुणाला त्रास, कोणाला सेवा करण्यासाठी तो स्वतः आला. कोण आला? स्वतः पांडुरंग आपल्याला न्यायला आला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? कुठलं नियम केला पाहिजे? त्याच्या नियमात मला राहता आलं पाहिजे, त्याच्या नियमात मला जगता आलं पाहिजे. मग त्याचा नियम काय? त्याला फक्त हाक मारायची आहे आपण, बरोबर? त्याचं फक्त ध्यान करायचं आहे, त्याचं स्मरण काय. आणि त्याचं स्मरण ज्याच्या हृदयात आहे त्याच्या मुखात त्याचं नाम आल्याशिवाय राहत नाही. मग हे नाम यायला आतमध्ये पुण्य पाहिजे. पुण्य नसेल तर, आतमध्ये पुण्य काय नसेल तर, आत जर विषयानंच नुसतं भरलेलं असेल तर, तो मार्गदर्शक होतो, तो मला सतत बोलावित असतो की तिकडं मला गेलं पाहिजे. म्हणून माऊली समजावून सांगतात, सर्वा घटी राम देहादेही एक, एक हरी, एकच हरीचं नाम घ्या, एकाच ईश्वराचं नाम घ्या. सगळ्या देवात 7 दिवसात जाऊ नका तुम्ही, कळतंय ना? एक नाम हरी द्वैत्व नाम दुरी. एकाच ईश्वराचं नाम घ्या, एकाच ईश्वराचं भजन करा, एकाच ईश्वराचं आळव करा, त्याला आळवा तुम्ही, त्याचंच नाम संकीर्तन करा. तर तुम्ही पुढं गेल्याशिवाय अनेक देवाकडे गेला तर तो देव म्हणतो की हा माझा नाही, हा म्हणतो मग हे गिऱ्हाईक कुणाचं आहे? रामकृष्ण. काय तर सेवा कळवळ्यानं मी करतो, आणि माझी सेवा माझ्या माऊलीला आवडली पाहिजे. आवडली तर मला आनंद होतो. ऐकणारे कुणी असू द्या किंवा नसू द्या, पण ऐकणारी माझी माऊली आहे ना, जे ज्ञान मला माऊलींनी दिलेलं आहे ते आचरणात आणलेलं आहे, आणि त्या आचरणातून देण्याचं काम करतो. एवढा वेळ केवढं पुण्य गाठीला असलं पाहिजे की हाक मारल्याबरोबर चला आपण जाऊया भेटायला. हे पुण्य आहे, एकमेकाकडे पुण्य आहे, आणि पुण्याच्या गाठी पुण्याईनच पडत असतात. अन्यत्र बोलवलं तरी आपण तसं जात नाही. रामकृष्ण नियम केलेला होता त्यानं. जीवनातला नियम कुठला? की मला पंढरपूरच्या यात्रेला जायचं आहे, वारीला जायचं आहे. माळ घातली म्हणजे काय केलं मी? माळ घातली गळ्यात म्हणजे मी काय केलं? रामकृष्ण काय केलं मी? गळ्यात माळ घातली म्हणजे मी काय केलं? अहो तो माझा स्वामी झाला, तो माझा मालक झाला. स्त्रीच्या गळ्यात डोरला आल्यावर ती काय होते? त्याची होते सगळी.
माहेरचं सगळे विसरून जाते, पुसून टाकते, आपलं नाव सुद्धा त्याला जोडून टाकते. मग मी माळ घातलं, मी कुणाचं डोरलं घातलं, मग मी कुणाचा घालो, आणि हे गळ्यात घालून जर पंढरपूरला जात नसाल तर कशासाठी घातले? वशाट सोडावं म्हणून घातले. रामकृष्ण. हे सुटण्यासाठी एवढं करायची काय गरज आहे? राम देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारातला पाहिजे. एक नाम हरी. इथं मला काय, एका ईश्वराचं नाम घ्या, एकाच आत्मारामाचं नाम घ्या, त्याचाच नाम घेत तुम्ही जर गेला तर तुम्ही मुक्कामाला पोचल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकडे लक्ष द्या. आता मी संसारातलं सांगतो तुम्हाला. प्रपंचा 10 दिशांना पळवतो. प्रपंच कुठं पळवतो आपल्याला? 10 दिशांना. परमार्थ फक्त एकाच दिशेला. एकच दिशा तो सांग, मी काय तुला इकडे यायचं आहे. एकाच याच्याकडे वाटचाल, त्याच्या एकच उद्देश आहे. प्रपंच कधीही सुख देणार नाही, कारण तो पळवतच ठेवला. न्यून्य हे आणलं पाहिजे, ते आणलं पाहिजे, त्या सुख दिल का तो? सुख नाहीच प्रपंचामध्ये. मग आम्ही शोधतोय काय? मी बंगला बांधला, मला सुख मिळालं का कर्ज झालं? न काय झालं आपलं? कर्ज झालं का सुख मिळतोय, त्याच्यातलं उपभोगतोय काय? नाही कळलं. कशासाठी 8 तास झोपडी असू द्या, पण त्याचं नामस्मरण करा. सगळं जग तुमच्याकडे आलं. ज्याच्यावर मी निष्ठा ठेवतोय, ज्याच्यावर मी निष्ठा ठेवलेली आहे, त्याच्यावर निष्ठा ठेवली एकावर, तर जग तुमच्यावर निष्ठा ठेवल्याशिवाय राहणार नाही. कळतंय? मग माझी कशावर निष्ठा राहिली पाहिजे? त्याच्यावर निष्ठा राहिली पाहिजे. मग त्याच्या निष्ठेला मी पात्र झालं पाहिजे. तेवढी योग्यता इथं मला धर्माचं भांडार सांभाळता आलं पाहिजे. एक नाम हरी. ते नाम मी जर घेत गेलो, माऊली आपणाला हेच सांगतायत, माझ्या सद्गुरूंनी मला नाम दिलं आणि त्या नामातूनच हरिपाठ निर्माण झाला. हरिपाठ मी नित्य गातो, नित्य गात गात मला ईश्वराचा आनंद मिळतो. आणि आनंद मिळाला की परमानंद लांब नाही, तो मिळतच राहतो. म्हणून माऊली जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहेत की ईश्वर नामात जो रममान झाला, ईश्वर ध्यानात जो रममान झाला, त्या रममान झाल्यानंतर त्यांना जो त्याच्याकडून प्रसाद मिळाला, नामाचा प्रसाद मी घेतला आणि त्या नामातच जर मी मग्न राहिलो, तर त्या नामात, त्या नामाच्या विठेवर ईश्वर आपल्याजवळ आल्याशिवाय नाम निष्ठेनं मी घेतलो, निष्ठेनं नाम घेतो, त्या नामाच्या विठेवर तो उभा राहतो. नाम मी ज्यावेळेला त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर येऊन गेलो, ते ज्ञानाचं अधिष्ठान वीट बनतं आणि त्या ज्ञानाच्या विटेवर त्याला मी उभा करतो आणि त्याचंच दर्शन घेण्याचं मी काम. माऊलींनी नामाच्या विठेवर आणला त्याला, आणि नामाच्या विठेवर आणून तो परमानंद भोगू लागले. काय होतं गावात त्यांचं? देहू गावात काय होतं? नाही वाचलं. देहू गावात त्यांचं काहीच नव्हतं. घर होतं, काय होतं, काय म्हणतात, चांगलं वाडं, तरी लोकांनी सांगितलं इथं तुम्हाला राहता येणार गावाच्या बाहेर राहा. का उद्देश? शास्त्र यांना कळलं होतं का यांना कळलं होतं? रामकृष्ण हरी रामकृष्ण. मला इथं सांगायचं काय आहे की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. माझ्या जीवनाचा जर खरा हेतू मला कळला नाही तर मी प्रपंचच करतो, आणि प्रपंचातलं मिळवणं हा माझा उद्देश बनतो. कशासाठी मिळवतो हे प्रपंचातलं? कशासाठी? त्यालाच माहिती नसतं.
अहो हे न्यून्य आहे, हे संपणार आहे सगळं. हे सुद्धा एक दिवस जाणार आहे की नाही? का नाही? म्हणजे जाणार हे आमच्या लक्षात का नाही? तारुण्यातच हे लक्षात आलं पाहिजे. हे एक दिवस जाणार आहे का राखणार आहे? डॉक्टरनं रस्त्यावरनं पळायला सांगितलं की आम्ही पळत सुटतो. बरोबर. कशासाठी? जगण्याचा हेतू काय माझ्या? आता माझ्यावर बोला, आम्ही जगतोय कशासाठी? बऱ्याच वेळेला मी बोलतो, कशासाठी जगतोय? माहिती असेल त्यानं बोला. आत्ता एवढं मी जगलोय ते कुणासाठी? आत्ता जगतोय ते कशासाठी? जगण्याचा हेतू काय माझ्या? आत्ता हेतू काय आपल्या जगण्याचा? काय हेतू आहे? भगवंत भेट. रामकृष्ण हरे राम. आणि ती भेट घडावी हाच माझा हेतू आहे. माऊली तो हेतू आपल्यातून प्रगट करतायत, अनुभवातून प्रगट करतायत की मला ईश्वर मिळावा, मला पांडुरंग मिळावा, म्हणून त्या वाटेवर मी चाललेलो आहे. मी त्या वाटेवर चाललोय का? ईश्वर मिळावा म्हणून त्या वाटेवर मी चाललोय का? मग कसा मिळणार? माहिती वाट आहे, पण त्या वाटेवर मी याचा अर्थ ज्ञानेश्वरी मी वाचतोय, माझ्या मुखोद्गत झाले, आचरणात मग कुठं जाणार? आचरणात आणा आणि मग बोला. इथं माऊलींनी तेच आपणाला सांग, आचरणात जर नसेल येत तर रामकृष्ण हरे राम. सद्गुरूंची ज्या वेळेला भेट होते, तुम्हाला नामाचा ज्या वेळेला प्रसाद मिळतात, त्यावेळेला माऊली आपल्याला समजावून सांगतायत की मुलग्याला त्याचा बाप पोहायला शिकवताना कसा शिकवतो? मुलग्याला हळूवार. पण दुसरा तसा शिकवेल का? तो म्हणा बुडलाच तर बुडून राहिला. पण मुलाला ज्या वेळेला पोहायला बाप शिकवतो, त्यावेळेला गुडघ्यावर पाण्यात त्याला नेतो. अगोदर मारीचं बुडकुळ्या, पुन्हा गुडघ्यावर पाण्यात नेतो, परत इथं पोहायला शिक, परत त्याच्या बेंबीवर कमरेवर पाण्यात नेतो, इथं शिक, त्याच्या पोटाखाली हात देतो, त्याला शिकवतो, छातीवर पाण्यामध्ये त्याला नेतो, आणि पुन्हा त्याला एकदम ओढून नेतो. आता तुला तरबेज झाला, आता पोहायला काय हरकत नाही. तसं सद्गुरूंची कृपा झाली की परमार्थ मी कशासाठी करतोय आणि त्या परमार्थाचा उद्देश काय आहे ते आपल्याला समजावून सांगतात. ते त्या मुक्कामाला पोचलेले आहेत. मी मुक्कामाला पोचलोय का? मी साधक आहे. ते साध्य त्याने मिळवलेलं आहे आणि आत्ता उरलेत ते फक्त उपकारासाठी. मग त्यांचा उपकार मी कसा घेतला पाहिजे? कळतंय ना मला काय माहिती सांगायचं? त्यांनी उपकारासाठी आता जगलेले आहेत. मग उपकारासाठी मग त्यांच्याकडून मी कुठला फायदा करून घेतला पाहिजे? त्यांचा सहवास मी कसा घेतला पाहिजे? त्याचा लाभ मी कसा केला पाहिजे? ह्याचं ज्ञान मला झालं पाहिजे. आणि म्हणून माऊली इथं आपणाला समजावून सांगतायत, मनुष्य जीवनाचा जगण्याचा हेतू ईश्वराची प्राप्ती हाच असला पाहिजे. तो जर उद्देश नसेल तर माणूस फकवाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही यात्रा भंडारा करता, त्याच्यावर गुलाल टाकता, खोबरं टाकता, काय म्हणतात भंडारा उधळता, आणि स्वतः त्याच्यामध्ये भिजून निघता, देव पावल? तुमच्याकडे एक बी गुण नाही त्यातला. देवातला एक तरी गुण आहे का? तू गुलालाने भरलास, पण तुझ्या आता इथं हे होतंय, तू भरलास म्हणून देव तुला पावला का? एक दिवस, वर्षातला एक दिवस त्याच्या अंगावर गुलाल टाकला की तुला देव पावला? तुझ्याकडे त्याच्यातले गुण काय आहेत? नीतीनं किती वागतोयस, धर्मानं किती वागतोयस, याचं तुला ज्ञान आहे का? याचं तुला भान आहे का? आणि भान जर नसेल तर मी तुम्हाला सांगतो आता, म्हणून आम्ही सगळ्यांना मी सांगतो, तुमच्यासाठी सांगतो आता की ज्या वेळेला रामदास महाराजांचा अज्ञान म्हणून एक शिष्य होता, अज्ञान म्हणून, तो अज्ञानच होता, काहीच करत नव्हता.
टाकाऊ काय म्हणतात त्याला जीवन हे मिळाले, पण कसं, पण सद्गुरूंच्यावर निष्ठा जास्त. सद्गुरू त्यांनी सांगेल ते मी करायला तयार आहे. थोडक्यात सांगून पुढे बघा, हा विषय आमचा झाला आहे, पण तुमच्यासाठी मी सांगते. केवढी निष्ठा होती सद्गुरूंच्यावर. ते ज्यावेळेला सज्जनगडावर होते आणि 200 विद्यार्थी त्यांच्या समोर होते आणि कीर्तन रामदास महाराज करत होते, गंगेचं पावित्र्य समजावून सांगत होते. ते सांगता सांगता त्याने काशीचं पावित्र्य सांगू लागले, तीर्थाचं पावित्र्य सांगू लागले. त्यावेळेला पुढे बसलेल्या लोकांच्या मध्ये, शिष्यामध्ये एक तयार झाला असं आतमध्ये भाव की आम्हाला काशीला जायचं आहे, काशी क्षेत्रावर जायचं. थोडक्यात सांगून पुढे जाऊ. मग रामदास महाराजांना विनंती केली सगळ्या शिष्यांनी की आम्हाला काशीला जायचं आहे. म्हटलं हरकत नाही, जाऊया आपण, पण तुम्ही आमच्या बरोबर आलं पाहिजे. नुसतं आम्ही जाऊन काय करणार, कळते ना मला. संत जर तुमच्या जवळ नसतील तर तुमची नुसती पंढरपूरला जाणं येणं फेऱ्या होणार नसते. रामकृष्ण फेऱ्याच होणार, अर्धाच होणार, कोण संतच नाही बरोबर. तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे, शिष्य म्हणतायत. तर म्हणतात रामदास महाराजांनी समजावून सांगितलं, मी तुमच्या बरोबर यायला, पण इथं माझ्या रामाची सेवा कोण करणार. रामासाठी तुमच्यातलं कोणीही एक जण इथं थांबा, मग मी तुमच्या बरोबर यायला. मग सगळे लोक आपसात बघायला लागले, तरुण पोरं, कुणी थांबूया, तू नाही, तू कोण एकटा थांबणार सज्जनगडावर. मग अज्ञानाकडं त्याचं एकाचं लक्ष गेलं की का ह्याला सांगितलं तर हे थांबेल, आणि ही सगळी पोरं त्याच्याकडे गेली अज्ञानाकडे. रामदास महाराजांनी, तुझ्या सद्गुरूंनी तुला सांगितलंय आम्ही सगळी काशीला जाणार आहे, आणि सद्गुरूंनी तुला सांगितलं की इथं थांबायचं आहे, रामाची सेवा तुला करायची. अज्ञान लगेच तयार झाला. मला सद्गुरूंनी सांगितलंय ना, बाकी माझ्या डोक्यामध्ये काय नाही, मी थांबायला तयार. आणि मग ते सगळे रामदास महाराजांच्याकडे आले की हा अज्ञान तुमचा शिष्य इथं राहायला तयार. रामदास महाराजांना माहितीच होणार, फक्त दाखवून द्यायचं. तुम्ही शहाणं म्हणता, व्यवहार ज्ञानात जो तरबेज आहे त्याला आम्ही शहाणं म्हणतो. पण ज्याला खरं कळतं, ज्याला सत्य कळतं आणि ते त्याला जाणून घ्यायचं आहे, त्याला तत्वज्ञ म्हटलेलं आहे, त्याला तत्वज्ञान म्हटलं. मग हे तत्वज्ञान कुणाकडं आहे, ज्याला सत्य गवसलं त्याला, ज्याला नित्य कळलं त्याला. नित्य सत्य मीत हरिपाठ ज्याशी, कळी काळ त्याशी न पावी दृष्टी. भगवंताच्या मांडीवरच जर तुम्ही जाऊन बसला तर काळ तुमच्याकडे कशाला बघेल तिरक्या नजरेनं. तुमच्याकडं यायची सुद्धा त्याला तेवढं सामर्थ्य राहत नाही त्याच्याकडे. काळाकडं सुद्धा, मृत्यूकडं सुद्धा ते सामर्थ्य मात करणाऱ्याच्यावर मी मांडीवर बसलोय, कळतंय ना. बघा, आळस करू नका. आता 5 मिनिटच घेऊ तुमची, कारण हे बी जास्त बोलणं म्हणजे पचनी पडलं पाहिजे. रामकृष्ण अज्ञान म्हटलं मी राहायला तयार आहे. चला म्हणले दुसऱ्याच दिवशी रामदास महाराज सगळ्यांना गोळा केलं. सगळींनी काय म्हणतात आपला काजा उजा घेतला. रामदास महाराजांना सांगितलं आता निघूया आपण. मुलं सगळी जमलेली आहेत. रामदास महाराज आले आणि मग म्हटले अज्ञानाला इकडे बोलवा. अज्ञान जवळ आला आणि सद्गुरूंच्या पायाला घट्ट मिठी मारली, रडू लागला. समजावतात त्याला, कोणाला, अज्ञानाला. आम्ही आता 5-6 महिने इथं नाही, पण तू एक काम करायचं, माझ्या रामाला कधी उपाशी ठेवू नकोस. काय सांगितलं, कळवळ्यानं त्यांना सांगतायत. आणि तेवढी निष्ठा सुद्धा त्याच्याकडे आहे. जरी त्याला काही कळत नसलं तरी सद्गुरूंच्यावर किती निष्ठा आहे. शहाणा आपण म्हणतो त्याच्या सद्गुरूवर निष्ठा असते. रामकृष्ण राम नुसता व्यवहारातला शहाणा असून त्याला काही उपयोग नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण. सद्गुरू समजावून सांगतायत. तुझा नित्यक्रम मी तुला समजावून सांगतो. सकाळी उठलास की सगळं काय करायचं तुझं, काय म्हणतात, आंघोळ पाणी स्नान झालं
की माझ्या देवाकडे यायचं, त्याची काकड आरती करायची, त्याचं भजन पूजन करायचं, त्याची पूजा अर्चा करायची, आणि ते झालं की गावात जायचं, आपल्या धर्माप्रमाणे भिक्षा मागून आणायची, 2 का 3 घरच मागायची, मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. घरी यायचं, तो स्वयंपाक बनवायचा आणि माझ्या रामाला नैवेद्य दाखवायचा. निष्ठेनं तो करायला लागला, अज्ञान निष्ठेनं करायला लागला. दुसरा दिवस आहे, सगळं उठला लवकर, सगळं पूजा काकड आरती हे सगळं झालं. त्याचं गावात गेला, मागून आणली भिक्षा आणि देवासाठी सुंदर स्वयंपाक तयार केला. आणि मग रामाच्या मंदिरात, नीट ऐका, मला काय सांग, अगदी कळवळ्यानं मी सांगतो तुम्हाला. म्हणून देवाचं नाव घेताना ज्याच्या डोळ्यात पाणी चटकन येतं त्याचं अंतःकरण शुद्ध होत जातं. तसं होत नसेल तर अजून आपल्यात काय परिवर्तन नाही. रामकृष्ण रामाच्या समोर गेले, नैवेद्य ठेवलेला आहे, आणि मग त्याच्या लक्षात आलं की माझ्यासमोर हे कोण जेवणार नाहीत, नैवेद्य खाणार नाहीत. मग त्यांनी दार लावून घेतलं आणि बाहेर थांबला. तर आत बी कोण नाही, जेवणाचं काय. 1 दिवस गेला, हा बी उपाशी, देव जेवले नाहीत म्हणून हा बी उपाशी. 1 दिवस गेला, 2 गेले, 4 गेले, 5, 7वा दिवस गेला, देव बी उपाशी आणि हा बी उपाशी. ते जेवले नाहीत म्हणून मी जेवलो नाही. असं आपलं कधी झालं? नैवेद्य आपण तो खात नाही म्हणून त्याला देतो, आणि खात असता तर मी दिलाच नसता. रामकृष्ण हरी राम. बरोबर, तो मागणार असता तर दिला असता. रामकृष्ण पण मागतच नाही तो. हे सगळं मी तुझ्यासाठी अगोदर निर्माण केलेलं आहे. ह्या जीवाला या संसारात पाठवण्याच्या अगोदर हे तुझ्यासाठी मी निर्माण केलेलं आहे. हे तुझ्यासाठी आहे, आणि त्याचा उपभोग घेत घेत माझ्याकडे यायचा. हा जीव जगला पाहिजे म्हणून ही सोय तुझी केलेली आहे. पण तू कुठं गुंततोयस? माझं म्हणतोयस त्याला. खरा माझा मी तुझा आहे, तो माझा म्हणलास का कधी तू? राम, पुढे जाऊया, पुढे सांगू आपण. 8व्या दिवशी सगळं व्यवस्था केली, आणि मग तो प्रसाद त्याने ठेवला समोर, आणि ते देव जेवत नाही हे कळलं. आत्ता म्हटले मी हे करणार, तुझ्या रामा पायावर डोकं आपटून आता मी जीव देणार. त्याने डोकं आपटणार, एवढ्यात भगवंताने रामाने त्यांच्या हातामध्ये झेललं त्याचं डोकं. कारण हा खरंच आपटणार. निष्ठा काय आहे? खरंच आपटणार. त्याचं डोकं अलगद धरलं आणि साकार रूपानं समोर आले. अरे म्हटले, देव कधी नैवेद्य खातो का? राम म्हणतायत कोणाला? अज्ञान. देव कधी जेवतो का? त्यावेळेला अज्ञान देवाला म्हणतो, देव माझ्याबरोबर कधी बोललाय का? तुम्ही कसं माझ्याबरोबर बोलला? मग देव जर माझ्याबरोबर बोलत असेल तर देव जेवत का नाही? जेवला सुद्धा पाहिजे. आणि मग त्याने सगळ्यांच्याच पत्रावळ्या मांडल्या. नुसतं नैवेद्य नाही, आता सगळ्यांना पत्रावळ्या टाकल्या. हनुमंताला टाकली, रामाला टाकली, सीतेला टाकली, काय म्हणतात लक्ष्मणाला, भरत, शत्रुघ्न, आणि मग सगळे एकत्र जेवायला बसले. सगळे जीवन संतुष्ट झाले. हा कार्यक्रम 1 महिना चालला. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. अज्ञानानं गावात जायचं, काकड आरता वगैरे उठल्यावर सगळं करायचं, ते मागून आणायचं नैवेद्य, आणि पत्रावळ्या टाकून बोलवायचं की आता जेवायला या. 1 दिवस शिळ्या भाकरी भरपूर राहिल्या. शिळ्या भाकरीचा दुसऱ्या दिवशी त्यांनी काला केला. काला म्हटले सगळ्यासनी वाढला. वाढल्यावर म्हटले सद्गुरूंची आठवण झाली त्यांना. त्यावेळेला जेवणाच्या पात्रावर तो काला वाढला सगळ्यांना. त्यानं तो पात्रावर बसून तो रडू लागला. रडू लागल्यावर मला सद्गुरूंची आठवण झाली. सद्गुरूंच्यासाठी मी हा काला तयार केला. त्यावेळेला त्याच्या अगोदरचं मी तुम्हाला सांगतो,
हा प्रसाद ज्या वेळेला घेत होता त्यावेळेला 1 महिना बरोबर झाल्यावर एक दिवस तो झोपला, उठलाच नाही. सीतामाता आली उठवायला, उठलाच नाही. लक्ष्मण उठवायला आले, उठलेच नाही. भरत शत्रुघ्न येऊन गेले, उठलेच नाही, झोपले. आणि राम आल्यावर रामाने हाक मारली, आज आळस का केलास? कुणाला म्हणतायत? आज्ञाला. आळस का करतोस आज? तर रामाने हाक मारल्याबरोबर तो उभा राहिला, त्यांच्या पवित्र चरणाचं दर्शन घेतलं. म्हटले आज तू का उठला नाहीस? तर म्हटले 1 महिना मी हे सगळं करतोय, केवढा कंटाळा आलाय. जर सगळ्यांनी आम्ही मिळून हे काम केलं तर? देवाला म्हणतोय केवढा अधिकार आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. एकटाच राहतोय माझ्या रामासाठी. केवढं धाडस आहे बघा. आणि हे पाहिजे आपल्या. मग तो निर्भय करतो आपण. तो लांब नाहीस, तुझा आहे तुझं भाषे. पण कधी कळेल आपणाला? माझ्यात असलेला माझाच ईश्वर मला कळलाय का? मग देवळातला तुम्हाला कसा कळेल? स्वतःतला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जगातला कळणारच नाही. रामकृष्ण परमहंस महाराज. इकडं वळूया आपण. कुठं? स्वयंपाक सगळ्यांनी मिळून हा केला, सगळ्यांनी मिळून उठला. उठलं. रामाला सांगितलं, म्हटलं सगळ्यांनी मिळून आपण एक एक काम वाटून घेऊया. मग राम म्हणतात सांग तुला कुठलं काम कोणी केलं पाहिजे तूच सांग. त्यावेळेला त्यांनी सांगितलं लक्ष्मणानं हे सडा सारवण सगळं साफसफाई करावी, हनुमंतानं जळण सगळं घेऊन यावं, जळण सरपण रानातून आणावं, सीतामातेनं सुंदर स्वयंपाक बनवावा, मी जाणार भिक्षा मागून आणणार, सीतामाई तो स्वयंपाक करणार, नैवेद्य मी सगळा दाखवणार. सगळ्यांना त्यांनी कामं दिली. राम म्हटले माझ्यासाठी काय? ते म्हटले तुम्ही माझा आराध्य दैवत आहात, मी तुम्हाला सांगणार. आणि तुमच्या मनानं जर करूसं वाटलं तर तुमची आरती तुम्हीच करत जावा, तुमची काकड आरती तुम्हीच गात जावा. तुम्हाला करूसं वाटलं तर. एक दिवस मग तो काला घेतला, काला पुढ्यात दिला. रामाची नजर गेली की ह्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्यावेळेला रामाने विचारलं बाळा का रडतोयस? तर मला माझ्या सद्गुरूंची आठवण झालेली आहे. काला माझ्या पुढ्यात आहे, हा काला माझ्या सद्गुरूंना आवडला असता. अरे म्हटलं काला इथं सज्जनगडावर आहे आणि तुझे सद्गुरू तिकडं अयोध्येमध्ये आहेत, काशीच्या. हे जाणार कसं? केवढं अंतर आहे मध्ये. ते सुद्धा शक्य आहे कधी मारुतीला तुम्ही सांगितलं तर. मारुतीला तुम्ही सांगा, लक्ष त्याच्याकडे गेलं मारुतीकडे. रामाने नजर फिरवली. मग म्हणलं एका सेकंदात आपण जाऊ, 2 सेकंदात. मग रामाने निर्देश केला, याला त्यांनी खांद्यावर घेतलं, त्याच्या हातात तो त्याचा वाटका दिला काल्याचा आणि म्हटले जाता जाता त्यांची चर्चा चाललेली आहे हवाई मार्गाने. तुला मी घेऊन आलोय असं रामदास महाराजांना सांगायचं नाही, माझं नाव सांगू नकोस, मी घेऊन आलो. ते म्हटले काय नाही, आता तुझं नाव तर मी कधी सांगणारच नाही. गेले. मग काशी क्षेत्रावरून अयोध्येमध्ये त्यांचं आगमन झालेलं होतं. शरयू नदीत आंघोळ करत होते कोण? रामदास महाराज. सगळे शिष्य बरोबर आहेत. आणि तिथं हा अज्ञान तो वाटका घेऊन गेला. सगळे शिष्य जमा झाले. रामदास महाराज आंघोळ करून कपडे घालून त्याच्या बळीला शिष्यांना दाखवून द्यायचं होतं की ह्या जगात शहाणा कोण आहे? ज्याला अनाडी म्हणत होता तो माझा आहे. तुम्ही स्वतःला रामकृष्ण गुरुवाक्य, गुरुवाक्य श्रेष्ठ रामकृष्ण. इथं रामदास महाराजांनी म्हटले अज्ञान तू कसा काय इकडं? कधी आलास? तर आत्ताच आलो. आणि मग माझा राम आत्ताच तिथनं आलो सगळं करून. अरे मग निघालास कधी? आत्ताच निघाला. आलास कधी? आत्ताच आलो. राम माझा व्यवस्थित आहे सर. मग म्हटलं असं कसं हवाई याच्यानं आलास का तू विमानानं? तर म्हटले हो. मग ते विमान कुठं आहे मला दाखव.
रामकृष्ण त्याचं नाव म्हटले मला सांगू नको म्हणून मला सांगितले आज्ञा मी फक्त खुणानं दाखवलं तो त्या शरयू नदीच्या तीरावर त्या वाळवंटात झोपले होते आणि मग मारुतीला दाखवल्याबरोबर रामदास महाराज पळत आले शिष्य सगळे त्यांच्या बरोबर आम्हाला भावलेला प्रसंग आहे मी तुम्हाला सांगतो तेवढा भाव माझा जागृत झाला पाहिजे आणि भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी कसा आहे माझ्या जवळ आहे पण त्याचं आकलन मला लागलं पाहिजे जोपर्यंत त्याचं मला आकलन होत नाही तोपर्यंत जगातला ईश्वर तुम्हाला कळणार कितीही तुम्ही जावा माझं मला गवसला पाहिजे मला चालवणारा कोण आहे मला बोलवणारा कोण आहे हे चैतन्य कोणाचं आहे सांगतो तुम्हाला जवळ आले ते शिष्य जमा झाले आणि मग त्यांच्या देखत विचारतायत हा बघा मारुतीचं दर्शन घेतलं रामदास म्हणले माझ्या शिष्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागलं एवढं इथं घेऊन त्याला लाव अरे म्हटले माझं काहीच नाही मला कष्ट मी घ्यायला तयार आहे पण तुम्ही सज्जनगडावर लवकर चला यानं सगळ्यांनाच कामाला लावलंय रामकृष्ण कामाला लावलं सगळ्यांनाच काम तुम्ही लवकर याच्यातून आम्हाला मुक्त करा सगळ्यांना यांनी कामं वाटून दिलेले आहेत आम्हाला मुक्त करण्यासाठी तुम्ही लवकर इथं आलं पाहिजे म्हणून मला इथं सांगायचं काय आहे की जे नाम मी ईश्वराचं घेतोय जे मला त्याच्या ज्ञानानं प्राप्तीचं ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानाच्या विठेवर माझा पांडुरंग ठेवला त्या नामाच्या विठेवर मी त्याला आणला पाहिजे त्या नामाच्या विठेवर आणून जर मी त्याची श्रद्धेनं पूजा केली मानसिक जर पूजा केली तर ईश्वर आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही भेटल्याशिवाय राहणार न कळे ते कळो येईल उगले नाम या विठ्ठल एकाचिया नामे या विठ्ठल एक न दिशे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठल एका विठ्ठलाचं तुम्ही नाम घ्या श्रद्धेनं नाम घ्या निष्ठेनं नाम घ्या आणि तो तुम्हाला भेटल्याशिवाय मला काय सांगायचं आहे श्रावण मास पवित्र मास आहे सगळेच मास पवित्र आहे आणि तुमच्या आमच्यासाठी प्रत्येक दिवस पवित्र आहे कारण या दिवसात तो मला जिवंत ठेवलेला आहे तो खराब दिवस कसा असेल लोक म्हणतात म्हणून इकडं जाऊ नका आजचा दिवस कसा जाईल जे लिहिलेलं असतं ना इकडं जाऊ नका मी जिवंत आहे ना आज मग तो दिवस चांगला आहे माझा श्वासोश्वास चाललेला आहे चालवून घेणारा कोण आहे हातला राम आहे सर्वागटी राम देहादेही एक कधी कळेल आम्हाला त्या नामात मी मुरलो तर ते नाम त्याच्यापर्यंत पोचलं तर मी ईश्वराला जी हाक मारतो ती हाक माझी त्याच्या कानावर कधी जाईल तो धावत आल्याशिवाय राहत नाही त्याच्या कानावर हाक गेली तर मग कानावर मी हाक मार जाईल अशी कधी मारेल त्या योग्यतेचा मी बनलो तर ते पावित्र्य माझ्या अंगी आलं तर आणि ते पावित्र्य माझ्या अंगी कधी येईल माझ्यावर सद्गुरूंची कृपा झाली तर ईश्वराच्या कृपेला मी पात्र झालो सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी याचा अनुभव आपणाला आला की नाही सर्वागटी तो आहे तो कधी अनुभव आला मी नामात मुरलोय आता माझं सगळं पोट नामानं भरलेलं आहे हृदय नामानं भरलेलं आहे त्या विठेवर मी त्याला आणलेला आहे मला तो आनंद मिळतो तो परमानंद तिथं आलेला आहे त्या परमानंदाची मला प्राप्ती होते कधी सर्वागटी राम तुम्हाला दिसू लागला तर पुंडलिक वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल विठ्ठल विठ्ठल मोठ्या विठ्ठल 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 विठ्ठल